श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. काय रे, काय झालं? ओळखलं नाही का मला? काही नाही सर, या ना प्लीज. मानस, तुम्ही का आला तिथे? राधाला भेटायला. का नाही का येऊ शकत? कशासाठी भेटायचंय तिला? कशासाठी असेल? कारण सांगायची तुम्ही मला जबरदस्ती नाही ना करू शकत. ऑफकोर्स मी करू शकतो. राधाचा बाप आहे मी. हो का? मग ती इथे अशी परक्या बाईकडे का राहते? तुमच्या घरी का नाही राहत? मॅम प्लीज. तोंड सांभाळून बोला मिसेस धर्माधिकारी. हे सभ्य लोकांचं घर आहे सर. आणि राधा कुठे राहते आणि कुठे राहत नाही इज नन ऑफ युअर बिझनेस. आमच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसण्याचा अधिकार तुम्हाला नाही. माझे अधिकार मला व्यवस्थित माहिती आहेत मिस्टर मनोहर. ते तुम्ही सांगायची गरज नाहीये. मुळात तुम्हाला इथे थांबायचीच गरज नाही. तुम्ही जाऊ शकता. विसरू नका मिस्टर मनोहर, हे घर तुमचं नाहीये, डॉक्टर प्रधानांचं आहे. त्यामुळे इथून जा सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही, त्यांना आहे. मला माझ्या सहनशक्तीच्या मर्यादा ओलांडायला लावू नका मिसेस धर्माधिकारी. आय एम वॉर्निंग यू. आणि मीही तुम्हाला सांगते की मिसेस धर्माधिकारी, माझ्या पेशन्सचा अंत बघू नका. मी आता माझ्या मुलीसोबत एक अत्यंत आनंदाचा क्षण साजरा करायला आलोय. मला त्यात मिठाचा खडा नकोय. प्लीज निघा तुम्ही. मी काय सांगितलं ते ऐकलं का तुम्ही? निघा तुम्ही. बाबा. राधा, तू एक शब्दही मध्ये बोलणार नाहीयेस. यांनी आधीच माझा पुरेसा अपमान केलेला आहे. आता मला काहीही ऐकून घ्यायचं नाही. नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही जर ही आशा बाळगून असाल की राधा तुमच्या वेड्या दिराशी लग्न करेल तर तसं होणार नाही. राधाचं लग्न गौतमशी ठरलंय आणि ते ठरल्याप्रमाणे 15 तारखेला होणार. तिच्या सासरच्यांनी पाठवलेले दागिने आणि शालू घेऊन मी आता आलोय. या प्लॅन्स मध्ये कुठलाही बदल होणार नाहीये. इज दॅट क्लिअर? भ्रमात आहात तुम्ही मिस्टर मनोहर. राधा लग्न करते ते गौतमशी नाही, केदारशी. आणि येत्या 15 तारखेलाच. आणि हो, शालू आणि दागिन्यांचा तोरा तुम्ही मला दाखवू नका. मी तेच घेऊन आले.
बंद करा तुमची बडबड. राधा, हा शालू आणि दागिने गौतमची आजीने पाठवलेत. हा शालू निसून तू लग्नाच्या ठिकाणी मला मुहूर्तावर हजर हवी आहेस. बेटा, केवळ माझीच नाही पण गार्गीची पण आबरू या लग्नात पणाला लागलीये. तू जर मुहूर्तावर आली नाहीस तर आत्महत्या करण्याखेरीज दुसरा पर्याय आमच्या समोर नाही. बाबा तुम्ही बेटा, मला माहितीये की तू एक खूप सरळ आणि साधी मुलगी आहेस. मला तू मान खाली घालायला लावणार नाहीस. बाळा, या लग्नातून मी फक्त तुझं सुख आणि तुझं हितच साध्य करतोय. सीमा वहिनी सॉरी. इट्स ओके. राधा, हा शालू आणि दागिन्यांचा एक सेट आहे. तुझं लग्न आहे, तुझं आयुष्य आहे. त्यामुळे निर्णय तू घेतलास ना तर जास्त सुखी होशील. चल येते मी. काळजी घे. सौरभ, सौरभ, केदारनाथ, सौरभ कुठे? काय झालं? मला आधी सांगा, कुठे जाम लोचे झालेत. अरे तो बाहेर गेलाय, पण काय झालं काय? अरे बापरे. बरं ठीक आहे, मी बघतो. एक मिनिट, मला सांग ना काय झालं. हो नाही काय नाही, ते आमच्या मित्रांचे. मी बघतो ना काय ते. अरे सौरभ नसला तरी मी मोठा भाऊ आहे त्याचा. मला सांग ना काय. अहो ती मिताली आहे ना आमच्या ग्रुप मधली. मिताली? हो. तिचं काय? तिचं शूट चालू होतं मड आयलंडला, कुठल्या तरी ऍड फिल्मचं. तर ते शूट संपल्यानंतर तिथली पटेलची माणसं आहेत ना, तिला उचलून घेऊन गेली हो त्या कवेला बंगल्यावर. काय? हो. तिथला असिस्टंट डिरेक्टर माझ्या ओळखीचा आहे, त्यांना मला हे सगळं सांगितलं. पण तुम्ही काळजी नका करू. मी माझ्याबरोबर 3-4 मित्र आहेत. मी जातो त्यांना असा सरळ करतो तिकडे जाऊन. सौर्य असताना खरंच बरं झालं असतं. पण ठीक आहे, मी जाऊन बघतो काय ते. मिताली नाही, पण मला तिने संध्याकाळी SMS केलं होतं की ती कैवल्य बंगल्यावर शूट करते मड आयलंडला. म्हणजे पटेलनी तिला फसवून. नाही, मला गेलं पाहिजे. मला गेलं पाहिजे. केदार, कुठे चाललाय एवढ्या रात्रीचा? अरे ते माझं एक पुस्तक राहिलंय क्लिनिकला, ते आणायला. सकाळी आण ना, आता रात्रीचं कशाला जातो? अरे नाही, इम्पॉर्टंट आहे ते, मला आता पाहिजे लगेच. अरे मग थांब, मी पण येतो तुझ्या बरोबर. अरे नाही नको, हे बघ पुस्तक आणायला दोघं जायची गरज नाही, मी पटकन येतो. हा लगेच. तू काही काळजी करू नको, मी येतो लगेच. चल. छान झालंय. बाबा, मी निमेशला चांगला फायर केलाय. त्याच्यामुळे उगीच आपल्यात गैरसमज नको. नाही, तसं काही नाही. आजीने सांगितलं म्हणून ही गोष्ट माझ्या लक्षात आली. तुम्ही तुमच्या व्यवसायात एकदा पुन्हा गिअरमध्ये आलात ना की सावकाश पैसे परत करा. त्याची काही घाई नाहीये. आपल्या नात्याचा आणि ह्या व्यवहाराचा तसा काही एक संबंध नाही. राधावर कोणत्याही प्रकारचं दडपण येता कामा नये. थँक्यू गौतम. काय आजी? आता कसं शहाण्या मुलासारखा वागलास. गुड.
पण रजनीश, माझी एक तक्रार आहे. अगदी सुरुवातीला राधा मला भेटली आणि त्याच्यानंतर तिची आणि माझी भेटच नाही. याचं मला एक्सप्लेनेशन हवंय. म्हणजे राधा आजारी होती म्हणून व्याही भोजन झालं नाही. म्हटलं आपण भेटायला जावं, तर हा यांनी मनाई केली मला. असं काय करतेस आजी? माझा साधा विचार होता, सगळेच जण जर का तिच्या चौकशीला येत राहिले तर ती विश्रांती कधी घेणार, नाही का? अरे पण फोनवर तर बोलू शकते. एकदा नाही 4-5 वेळा फोन केला मी तिला. फोन तर नाहीच घेतला, पण निदान कॉल तरी रिटर्न करायचा. नाही म्हणजे तिच्या बाजूने काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? वाटलं तर आपण भेटायला जाऊया तिला. तिला जमत नसेल, वेळ नसेल तर. आजी काय हट्टीपणा आहे हा? आता 15 तारीख परवावर आली आहे ना, होईल की सगळं व्यवस्थित? कमॉन, स्वतःला चैन पडत नाही म्हणून 14 तारखेला येणारा हा मुलगा आधी चला लंडनहून, आणि मी मात्र भेटायचं नाही माझ्या नातसुनेला. गौतम, काही प्रॉब्लेम नाहीये ना? वामनराव, तुम्ही तरी मला खरं काय ते सांगा. का भेटत नाहीये राधा? काही प्रॉब्लेम नाहीये ना? आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. राधा ताईला नाही करायचं हे लग्न. मोनिका, बोलू दे मला. मोनिका हे बघ, बोलू दे मला. तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका. राधा ताईला हे लग्न करण्यासाठी तिच्यावर दडपण आणण्यात आलं. तुम्हा सगळ्यांमध्ये फक्त या आजीच खऱ्या. आजी, राधा ताईवर हे लग्न करण्यासाठी दडपण आणण्यात आलं. विराज फायनान्सेसचे विराज पटेल गौतमचे मित्र आहेत हे लपवण्यात आलं आमच्यापासून. बाबांच्या कंपनीचे ऍसेट्स तुमच्या नावावर. गौतमनी बाबांना केलेली मदत, ऋषी गार्गीच्या लग्नासाठी टाकलेला शब्द, सगळ्यात संशयाला खूप जागा आहे. आणि राधाताईंनी गौतमला आधीच सांगितलं होतं की तिचं सौरभवर प्रेम आहे, आणि त्या बाजूने तिच्यावर दडपण आहेच. सौरभच्या भावाला, केदारला वाचवण्यासाठी ती केदारशी लग्न करायला तयार झाली, कारण त्यामुळे सौरभ हॅपी होईल. पण हे सगळं चूक आहे. राधाताईचं लग्न सौरभशी व्हायला पाहिजे, इतर कोणाशी नाही. इथे प्रत्येक जण फक्त स्वतःचाच विचार करतोय. कुणी स्वतःच्या प्रेमाचा, कुणी स्वतःच्या स्वार्थ त्यागात. राधाताईच्या मनाचा विचार कोणीच करत नाही. कोणीच करत नाही राधाताईच्या मनाचा विचार. चुकीचं आहे सगळं. नाही, हे बरोबर नाहीये. हे बरोबर नाहीये.
राधाचं लग्न गौतमशी ठरलंय आणि ते ठरल्याप्रमाणे 15 तारखेला होणार. तुम्ही जर ही आशा बाळगून असाल की राधा तुमच्या वेड्या दिराशी लग्न करेल तर तसं होणार नाही. राधा लग्न करते ते गौतमशी नाही, केदारशी, आणि येत्या 15 तारखेलाच. हा शालू निसून तू लग्नाच्या ठिकाणी मला मुहूर्तावर हजर हवी आहेस. तू जर मुहूर्तावर आली नाहीस तर आत्महत्या करण्याखेरीज दुसरा पर्याय आमच्या समोर नाही. तुझं लग्न आहे, तुझं आयुष्य, त्यामुळे निर्णय तू घेतलास ना तर जास्त सुखी होशील. सौरभ, मी केदारशी लग्न करायला होकार दिल्यापासून बघतीये, तू आनंदात नाहीयेस. हो, कारण त्याने मी तुझ्यावर अन्याय करतोय असं मला वाटतंय. केदारला वाचवणं माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे, पण त्यासाठी तुला हे करायला लावणं फार भयंकर वाटतंय मला. वेडा आहेस का तू? जसं तू केदारसाठी काही करू शकतोस तसं मी तुझ्यासाठी काही करू शकते. केदारला वाचवण्याचा आनंद मिळणार आहे तुला, म्हणून मी होकार दिलाय. त्याने केदार सुखी होईल, पण तुझ्या सुखाचं काय? माझं सुख तुझ्या सुखावर अवलंबून आहे. तुला कर्तव्य केल्याचं समाधान मिळणार आहे आणि म्हणून तू सुखी होणार आहेस. आणि तू सुखी असलास म्हणजे मला अजून काय हवंय? मी माझ्या केदार बरोबरच्या संसारात सुखी होईल.